गुड इव्हनिंग स्टुडंट्स. जिथे तुमच्या स्वप्नांना उभारी मिळते अशा ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी सुप्रिया आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आपण जी संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब 2019ची व्हिडिओ लेक्चर सिरीज प्रश्नपत्रिका विश्लेषणाची जी सिरीज सुरू केलेली आहे त्याचा नेक्स्ट पार्ट आपण पाहणार आहोत. आणि आज आपण राज्यशास्त्र या विषयावरती आयोगाने संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब 2019ला जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत आणि अगदी डीपमध्ये त्यांचं एक्सप्लेनेशनही आपण पाहणार आहोत. सो आय होप एव्हरीवन इज प्रेझेंट. आपण लेक्चरला सुरुवात करू शकतो. आता लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी जसं मी आत्तापर्यंत प्रत्येक विषयाचं इम्पॉर्टन्स तुम्हाला सांगत आलेले आहे त्याच पद्धतीने पॉलिटी किंवा राज्यशास्त्र हा विषय आपल्यासाठी कसा महत्त्वाचा आहे. तर प्रत्येक एक्झाममध्ये म्हणजे आपली प्री असेल किंवा मेन्स असेल तर इथे आपल्याला राज्यशास्त्राचे प्रश्न हे पाहायला मिळतातच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही PSIची जर तयारी करत असाल स्पेसिफिकली तर तिथे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात जे की पॉलिटीशी रिलेटेड आहेत. त्यामुळे पॉलिटी हा सब्जेक्ट तुम्ही करणं तर अपेक्षित आहेच. प्लस पॉलिटी हा एक असा सब्जेक्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. म्हणजे पॉलिटीचे 10 प्रश्न आले किंवा 15 प्रश्न आले तर तिथे तुम्ही सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित देऊ शकता. तिथे तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता. प्लस तुम्ही जॉग्रफीमध्ये म्हणजे भूगोलमध्ये सुद्धा तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता. मग जर एखादा असा विषय असेल जो आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देत आहे तर तो आपण स्किप नाहीच करायला पाहिजे. आणि अर्थात त्याच्यातले काही टॉपिक आहेत ते तर अजिबातच स्किप नाही करायला पाहिजे. सो लक्षात घ्या की पॉलिटीमध्ये सुद्धा काही ठराविक टॉपिक आहेत ज्याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. जसं की मी तुम्हाला वॉरियर ऑफिसरवरती सांगितलं होतं की एक त्रिकूट जे आयोगाचं फेवरेट आहे ते म्हणजे फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज आणि DPSP म्हणजेच आपले मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्व. तर याच्यावरती आयोग प्रत्येक वर्षी प्रश्न विचारतच असतो. त्यामुळे पॉलिटीमधले हे 3 घटक जे आहेत ते तर तुम्ही करायलाच हवेत. ओके. सो पॉलिटीमधले असेच काही घटक आहेत जे इम्पॉर्टंट आहेत. सो त्याच्यामधल्या कोणत्या घटकांवरती 2019ला प्रश्न विचारले होते ते आपण पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर त्या प्रश्नांचं आपण अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. म्हणजे जर या घटकाशी रिलेटेड जर नंतर तुम्हाला कधी प्रश्न आला तर तो तुमचा प्रश्न चुकणार नाही. हे तुम्हाला या लेक्चरमधून लक्षात येईल. ओके. चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या हेतूने करण्यात आली होती? पर्याय आहेत, लोकशाही विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणे. पर्याय क्रमांक 2, सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचविणे. पर्याय क्रमांक 3, तत्कालीन ग्रामपंचायतींच्या कामकाजाची माहिती मिळवणे. आणि पर्याय क्रमांक 4, तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्त्रोतांची तपासणी करणे. आता लक्षात घ्या की पंचायत राज हा राज्यशास्त्रामधला एक असा घटक आहे की जो आपल्या एक्झामच्या दृष्टीने स्पेसिफिकली कंबाईनच्या दृष्टीने खूप म्हणजे खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण पंचायत राजवरती प्रत्येक वर्षी आयोगाने प्रश्न विचारले आहेत. आणि मग त्याच्यामध्ये पण जर आपण अगदी डीपमध्ये जायचं म्हटलं तर मग काही समित्या आहेत ज्या पंचायत राजशी संबंधित आहेत, काही केंद्राच्या समित्या आहेत आणि काही राज्याच्या समित्या आहेत. त्या समित्या आपल्याला करायच्या आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाच्या 2 घटना दुरुस्ती, एक म्हणजे 73वी घटना दुरुस्ती आणि दुसरी 74वी घटना दुरुस्ती. हे घटक तुम्हाला परफेक्टच करायचे आहेत कारण याच्यावरती आयोग तुम्हाला कसाही प्रश्न विचारू शकतो आणि तो प्रश्न आपला चुकला नाही पाहिजे. ओके. सो आता जो प्रश्न आहे आपल्याला विचारलेला तो बलवंतराय मेहता समितीशी आहे. अगदी सिंपल असा प्रश्न आहे हा. कारण जर तुम्ही म्हणजे ज्या विषयाचं पॉलिटीचं ज्या लेखकाचं पण पुस्तक तुम्ही रेफर करत असाल तर अगदी सुरुवातीची लाईनच या कमिटीच्या बाबतीत असते की या कमिटीची स्थापना का करण्यात आली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरता आणि उपाययोजना सुचविण्याकरता या समितीची स्थापना करण्यात आली होती. मग आता या समितीने आपल्या पंचायत राजशी संबंधित काही शिफारशी केल्या होत्या जे की आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तर सुरुवातीला आपण बलवंतराय मेहता समितीची स्थापना कधी झाली हे पाहूया. तर या समितीची स्थापना जी होती ती केंद्र सरकारने केली होती आणि हिची स्थापना झाली होती जानेवारी 1957 मध्ये. त्यानंतर जो आपला समुदाय विकास कार्यक्रम होता 1952चा आणि राष्ट्रीय विस्तार सेवा 1953 या ज्या योजना होत्या तर या योजनांच्या कार्याचं परीक्षण करून त्या अधिक चांगल्या रीतीने चालवण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी ही समिती आलेली होती. तर लक्षात घ्या इथे 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्यात. एक म्हणजे समुदाय विकास कार्यक्रम 1952 आणि राष्ट्रीय विस्तार सेवा 1953.
या ज्या योजना होत्या तर त्या योजनांचं जे कार्य आहे त्यांचं परीक्षण करायचं आहे आणि त्यांचं परीक्षण करून त्या योजना अधिक चांगल्या प्रकारे किंवा प्रभावीपणे चालवण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी बलवंतराय मेहता समितीची स्थापना करण्यात आली होती. आणि या समितीने आपला अहवाल जो आहे तो नोव्हेंबर 1957 मध्ये सादर केलेला आहे. स्थापना जानेवारीला, अहवाल नोव्हेंबरमध्ये. आणि या समितीने लोकशाही विकेंद्रीकरणाची संकल्पना मांडली. आता लोकशाही विकेंद्रीकरण म्हणजे काय, तर सत्ता कोणाच्याही एकाच हाती न राहता ती वेगवेगळ्या भागांमध्ये किंवा खूप वेगवेगळ्या भागांमध्ये ती विभागली जावी, वेगवेगळ्या लोकांमध्ये ती विभागली जावी, म्हणजे विकेंद्रीकरणाची संकल्पना. आणि म्हणूनच या समितीने आपलं जे पंचायत राज आहे तर त्याची जी रचना आहे ती त्रिस्तरीय असावी म्हणून सुचवलेलं आहे. मग ते 3 स्तर तुम्हाला माहीत आहेत की ग्रामपंचायत, त्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, अशा पद्धतीने आपण ते 3 स्तर पाहू शकतो. सो याच्यातला हा पॉईंट महत्त्वाचा आहे की या समितीने, बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय रचना सुचवलेली होती. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? लक्षात घ्या, इथे परत कीवर्ड कोणते विधान चुकीचे आहे म्हणजे अयोग्य आहे हे आपल्याला शोधायचं आहे. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. पर्याय क्रमांक 2, अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते. पर्याय क्रमांक 3, जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा तो 2 वर्ष मांडता येणार नाही. आणि पर्याय क्रमांक 4, सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही. आता लक्षात घ्या, इथे प्रत्येक सेंटेन्समध्ये काही ना काही कीवर्ड आहे जिथे आपल्याला चुकवलं जाऊ शकतो. तर पहिल्यांदा आपण ते कीवर्ड शोधूया. पहिल्या विधानामध्ये काय सांगितलं आपल्याला की हा ठराव जो आहे तो 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला ठराव मांडण्याबाबत अभ्यास करायचा आहे त्यावेळेला किती सदस्यांची आवश्यकता आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर तो ठराव मंजूर होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. एकदा जर ठराव फेटाळला गेला तर तो पुन्हा किती वर्ष मांडता येणार नाही हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि अखेरच्या वर्षामध्ये किंवा म्हणजे सरपंचाच्या कारकिर्दीमध्ये कोणता असा कालावधी आहे की जेव्हा अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही, ही गोष्टही तुम्हाला माहिती पाहिजे. तर जर आपण या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाहिलं तर ते आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच चौथं विधान जे आहे ते चुकीचं आहे. ओके, म्हणजेच ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पहिली तिन्ही विधानं बरोबर आहेत. जर सरपंचाविरुद्धचा ठराव मांडायचा असेल, अविश्वासाचा ठराव मांडायचा असेल तर तो 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते. आणि जर असा ठराव फेटाळला गेला तर तो परत 2 वर्ष मांडता येणार नाही. मात्र इथे जे दिलेलं आहे सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही, हे विधान चुकीचं आहे. ते कसं चुकीचं आहे ते आपण पाहूया. आता इथेच जस्ट आत्ता आपण पाहिलं की जर ठराव मांडायचा असेल तर त्यासाठी जी ग्रामसभा बोलवली जाईल तर त्यासाठी त्या सभेसाठी किमान 1/3 सदस्यांच्या सहीने ग्रामसभेच्या सचिवांकडे नोटीस द्यावी लागते. लक्षात घ्या, ठराव मांडण्यासाठी जी सभा बोलवली जाईल त्याच्यासाठी ज्यावेळेला म्हणजे आपल्याला सभा बोलवायची असेल तर त्यासाठी 1/3 सदस्यांच्या सहीची आवश्यकता असेल. त्यानंतर ग्रामसभेचा जो सचिव असेल तो काय करेल तर ती नोटीस जी आहे ती तात्काळ तहसीलदाराकडे देईल. आणि त्याच्यानंतर तहसीलदार काय करतील तर नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसात ग्रामसभेची विशेष सभा बोलवतील. आता ही सभा बोलवल्यानंतर जेव्हा तो ठराव मांडला जातो तेव्हा तो ठराव मांडताना 2/3 सदस्यांचा पाठिंबा असणं आवश्यक आहे. ओके, आणि मग हा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते. मग जर ही जी बैठक होते किंवा ही जी सभा होती ग्रामसभेची तर त्याचं जे अध्यक्षस्थान असतं किंवा त्याचं जे अध्यक्षपद असतं तो किमान नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी त्या सभेच्या अध्यक्षस्थानी असतो. ही गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा की सरपंचावरती जो अविश्वासाचा ठराव येतो त्यासाठी जी विशेष सभा बोलवली जाते त्या सभेमध्ये कोण अध्यक्षस्थान भूषवतं तर किमान नायब तहसीलदार दर्जाचा अध्यक्ष किंवा जो अधिकारी असतो तो. आता अविश्वासाचा ठराव जर समजा निष्फळ ठरला तर सरपंच किंवा उपसरपंच, आपण इथे फक्त सरपंचाबद्दल बघणार आहोत, तर सरपंचाच्या निवडणुकीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या कालावधीच्या आत
आणि ग्रामपंचायतीची मुदत समाप्त होण्यापूर्वी 6 महिन्यांच्या आत अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही. इथे आपल्याला 1 वर्ष दिलेलं होतं, तर लक्षात घ्या तिथे किती पाहिजे, 6 महिने. आणि अविश्वास प्रस्ताव जो आहे तो निष्फळ जर ठरला तर पुढच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये अविश्वास प्रस्ताव हा आणता येत नाही. आणि सरपंचावर कितीही वेळा अविश्वास प्रस्ताव यापूर्वी आणता येत होता, पण रिसेंटली जी काही त्याच्यामध्ये अमेंडमेंट झालेली आहे त्यानुसार आता 5 वर्षाच्या कालावधीमध्ये केवळ 2दाच सरपंचावरती अविश्वास प्रस्ताव आणता येणार आहे. सो या गोष्टी तुम्ही लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 3 विधानं दिलेली आहेत आणि त्याच्यापैकी कोणतं विधान चुकीचं आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आता जर हा प्रश्न तुम्ही पाहिला तर तुम्हाला या प्रश्नामध्ये हा प्रश्न जो आहे तो तुम्हाला पॉलिटीशी रिलेटेडही वाटू शकतो आणि मोस्टली तुम्हाला इकॉनॉमीशी रिलेटेड वाटेल, कारण हा प्रश्न जो आहे तो नीती आयोगाशी रिलेटेड आहे. मग आता नीती आयोग जो आहे तो आपण इकॉनॉमीमध्ये अभ्यासतो, मग तरीही हा प्रश्न पॉलिटीमध्ये का आला? तर इथे आपल्याला नीती आयोगाशी संबंधित जरी विचारला असला तरी सुद्धा तिथे पंतप्रधानांशी रिलेटेड हा प्रश्न असल्यामुळे हा पॉलिटीमध्येही हा प्रश्न येतो. आता इथे आपल्याला 3 विधानं दिलेत आणि कोणतं विधान चुकीचं आहे असं विचारले. सो आपल्याला इथे परत एकदा अयोग्य विधान जे आहे ते शोधायचं आहे. विधान ए आहे, नीती आयोगात नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. बी विधान आहे, 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली. विधान सी आहे, पंतप्रधान या नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. आणि ह्या प्रश्नाचं बरोबर जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. बऱ्याच मुलांचं हे उत्तर चुकलेलं असू शकतं, कारण इथे कोणतंही विधान चुकीचं नाही हे उत्तर तुम्ही देत असाल. याचं रिझन म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे बरोबर आहे असं तुम्हाला वाटू शकतं. मात्र जर तुम्ही इंग्लिशमध्येही पाहिलं तर इथे ॲक्च्युली नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नाही, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आहे. सो अभ्यास करताना किती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्हाला इथे लक्षात येईल. कारण लक्षामध्ये घ्या की नॅशनल इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूशन म्हणजे एका शब्दामध्ये फक्त 2-3 अक्षरांचा जरी फरक पडला तरीही आपला अख्खा प्रश्न चुकू शकतो आणि तिथे आपला 1 मार्क्स जाईल, प्लस आपण निगेटिव्हमध्येही जाऊ शकतो. त्यामुळे प्रश्न वाचताना खूप काळजीपूर्वक वाचायचा आहे. कंबाईंडमध्ये आपल्याला फक्त 60 मिनिटं मिळतात आणि आपल्याकडे 100 प्रश्न असतात. सो तिथे तुमचं टाईम मॅनेजमेंट आणि टाईम मॅनेज करताना तुमची ॲक्युरेसी खूप मॅटर करते. जर तुम्हाला ॲक्युरेसी ही ठेवायची असेल आणि टाईमसुद्धा जर तुम्हाला मॅनेज करायचा असेल तर त्यासाठी फक्त आणि फक्त एक गोष्ट तुम्हाला हेल्प करू शकते आणि ती म्हणजे प्रॅक्टिस. जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. ओके, सो इथे नीती आयोगामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे लक्षात ठेवायचं आहे. याची स्थापना कधी झालेली आहे? 1 जानेवारी 2015 रोजी स्थापना झाली आणि याचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान. सध्या कोण आहेत? तर नरेंद्र मोदीजी. 1991 पासून ज्या आर्थिक सुधारणा झाल्या, आपण काल इकॉनॉमीमध्ये पाहिलं होतं की LPG. ओके, सो याचा लॉंग फॉर्म मी तुम्हाला सांगायला सांगितलं होतं. आय थिंक कोणीही ते मेन्शन केलं नाही कमेंट बॉक्समध्ये. सो ज्या आर्थिक सुधारणा झाल्या त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेतली समाजवादी प्रवृत्ती कमी झाली आणि मुक्त अर्थव्यवस्थेकडे आपला जो आहे अर्थव्यवस्थेचा तो प्रवास सुरू झाला. त्यामुळे नियोजनाची गरज कमी होत गेली. आपल्याकडे काय होतं तर नियोजन आयोग होता, बरोबर. आणि हा जो नियोजन आयोग होता तो आपल्यासाठी पंचवार्षिक योजना बनवत होता किंवा नियोजनाचं काम करत होता. मग आता या नियोजन मंडळाचं काम जे आहे त्याची आवश्यकताच उरली नाही. त्यामुळे मग 2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी नियोजन मंडळ बरखास्त करून नीती आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मग याची जी प्रोसिजर होती ती कशी झाली तर पहिल्यांदा 29 मे 2014 स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयाने पंतप्रधान मोदींना एक मूल्यांकन अहवाल सादर केला आणि त्याच्यानुसार त्यांनी नियोजन मंडळाच्या जागी एखादा नियंत्रक आयोग असावा अशी शिफारस केली. मग ज्यावेळेला यांची शिफारस आली तर त्या शिफारशीनुसार 13 ऑगस्ट 2014 रोजी केंद्रीय कॅबिनेटने काय केलं? 15 मार्च 1950चा जो सरकारी अधिनियम होता, ज्या अधिनियमानुसार नियोजन आयोगाची स्थापना झाली होती, तर तो जो अधिनियम होता तो रद्द करण्याला मान्यता दिली आणि मग पंतप्रधानांना नवीन संस्थेचं प्रारूप निश्चित करण्यासाठी प्राधिकृत किंवा शिफारस केली. मग 15 ऑगस्ट 2014च्या भाषणामध्ये मोदींनी, ही डेटही लक्षात ठेवा, 15 ऑगस्ट 2014ला ज्यावेळेला आपला स्वातंत्र्य दिन होता त्यावेळेला मोदीजींनी त्यांच्या भाषणामध्ये नियोजन मंडळाच्या जागी चीनमधील राष्ट्रीय विकास सुधारणा
विकास व सुधारणा आयोगाच्या धर्तीवर एक संस्था स्थापन करण्याची घोषणा केली. खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे हे लक्षातच ठेवा, कारण आपल्याला नीती आयोग कोणत्या देशाच्या कुठल्या आयोगाच्या धर्तीवरती बनवण्यात आला किंवा ही संकल्पना आपण कुठून घेतली असा जर प्रश्न आला तर चीन आपल्या डोक्यातही येणार नाही, कारण आपण चीनकडे फक्त शत्रू म्हणून पाहतो. सो आपल्याला असं वाटणारच नाही की आपण ही संकल्पना चीनकडून घेतलेली असेल. बट येस, इथे चीन आहे. ओके, सो चीनमध्ये जो राष्ट्रीय विकास आणि सुधारणा आयोग आहे त्याच्या धर्तीवरती भारतामध्येही एक संस्था स्थापन करण्यात येणार आहे असं मोदीजींनी घोषणा केली. मग 7 डिसेंबर 2014ला राज्य मुख्यमंत्र्यांची सभा झाली आणि त्याच्यामध्ये बहुतेक मुख्यमंत्र्यांनी नियोजन मंडळाच्या जागी नवीन एखादी संस्था स्थापन करण्यासाठी अनुकूलता दर्शवली आणि मग याच्यानुसारच 1 जानेवारी 2015 रोजी सरकारी अधिनियमान्वये नियोजन मंडळाच्या जागी नीती आयोगाची स्थापना एक असंवैधानिक आणि एक अवैधानिक संस्था म्हणून करण्यात आली. आणि नीती आयोग म्हणजेच काय? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. आता याच्यामध्येही एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा, नीती आयोगाचं स्वरूप आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ते कसं आहे? असंवैधानिक आणि अवैधानिक. संवैधानिक म्हणजे काय असतं? तर ज्या गोष्टीचा घटनेमध्ये उल्लेख आहे, एखादी संस्था जिचा जर घटनेत उल्लेख आहे तर तिला आपण संवैधानिक म्हणतो. पण जर घटनेमध्ये उल्लेख नसेल तर तिला आपण असंवैधानिक म्हणतो. एखादी संस्था जर कायद्याने स्थापन झाली म्हणजे ती संस्था स्थापनेसाठी जर कायदा करण्यात आला तर त्या संस्थेला आपण वैधानिक संस्था असं म्हणतो. मात्र जर कायद्याने तिची स्थापना झालेली नसेल तर ती संस्था अवैधानिक ठरते. आणि नीती आयोगाची जी स्थापना आहे ती सरकारी अधिनियमान्वये झालेली आहे. म्हणजे सरकारने एक अधिनियम जारी केला आणि त्याच्यानुसार नीती आयोगाची स्थापना झालेली आहे. त्यामुळे नीती आयोग जो आहे तो असंवैधानिक आणि अवैधानिक आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर नीती आयोगाचे जर सदस्य पाहिले तर नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष नरेंद्र मोदी जे असतात हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे पंतप्रधान असतात. सध्या नरेंद्र मोदीजी आहेत. उपाध्यक्ष राजीव कुमार आहेत. पदसिद्ध सदस्य जे आहेत इंद्रजित सिंह. त्यानंतर पूर्णकालिक सदस्य जे आहेत ते आहेत विवेक देबरॉय, त्यानंतर रमेशचंद्र, VK सारस्वत आणि VK पॉल. ओके, ही नावं लक्षामध्ये ठेवा. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO जे आहेत ते आहेत अमिताभ कांत. हे नावही तुम्ही लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे? आता बिनचूक म्हणजे काय? तर बरोबर आहे. ओके, म्हणजेच योग्य आहे. शब्द लक्षामध्ये घेत जा व्यवस्थित, कारण शब्द चुकला तर आपला प्रश्न चुकू शकतो. संसदेची निर्मिती, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत, भारताचा उपराष्ट्रपती आणि भारताचा महान्यायवादी, अशा 4 गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्यांची कलमं पुढे दिलेली आहेत. तर कोणती जोडी बरोबर आहे, बिनचूक आहे, योग्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर जर तुम्ही संसदेची निर्मिती पाहिली, जर तुम्हाला माहीत असतील ह्याची कलमं, तर अर्थातच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर देतच आहात. संसदेची निर्मिती जी आहे ती कलम 79 मध्ये दिलेली आहे, 81 मध्ये नाही. ओके, 79 मध्ये संसदेची निर्मिती दिलेली आहे, 80 मध्ये राज्यसभेची तरतूद आहे आणि कलम 81 मध्ये लोकसभा आहे. इथे संसद नाही तर इथे काय आहे? लोकसभा आहे. त्यानंतर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत. आता राष्ट्रपती हा एक असा घटक आहे ज्याची ऑलमोस्ट सगळी कलमं तुम्हाला माहीत असणं, पाठ असणं आवश्यकच आहे. राष्ट्रपती कलमांच्या ट्रिकचा एक व्हिडिओ मी लवकरच वॉरियर अकॅडमीवरती म्हणजे वॉरियर ऑफिसर या चॅनलवरती अपलोड करत आहे. सो तुम्ही तिथे जाऊन तो पाहू शकता. तिकडे तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची जी पद्धत आहे तिचं कलम जे आहे ते कलम 54 नसून त्याचं जे कलम आहे पद्धतीचं ते आहे कलम 55. ओके, राष्ट्रपतीच्या बाबतीत महत्त्वाची कलम म्हणजे जर आपण राष्ट्रपतीचं कलम पाहिलं की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल ते आहे कलम 52. कलम 53चे 2 पार्ट आहेत. 53(1) मध्ये राष्ट्रपतीचे जे कार्यकारी अधिकार असतात, राज्याचे म्हणजे आपल्या जे देशाचे कार्यकारी अधिकार असतात ते राष्ट्रपतीच्या हाती असतील. आणि 2 म्हणजे 53चा जो पार्ट 2 आहे तो काय आहे? तर राष्ट्रपती जे असतात ते तिन्ही दलांचे सरसेनापती असतात. तिन्ही दलं म्हणजे कोणती? नौदल, भूदल आणि हवाई दल. या तीनही दलांचे सरसेनापती हे कोण असतात? तर आपले राष्ट्रपती असतात. त्यानंतर कलम 54 मध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक याच्याबद्दलची माहिती 54 मध्ये दिली आहे आणि निवडणुकीची जी पद्धत आपल्याला इथे सांगितलेली आहे त्याच्यासाठीचं कलम आहे कलम 55. ओके, त्यानंतर राष्ट्रपतीच्या बाबतीत आणखी 2 महत्त्वाची कलम म्हणजे कलम 60 आणि 61.
61 मध्ये आपल्याला महाभियोग दिलेला आहे, 60 मध्ये काय दिलेलं आहे ते तुम्ही मला सांगणार आहात. ऑब्व्हियसली हे मला माहिती आहे, पण याचा आन्सर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. सो असं म्हणू नका की मॅमना माहित नाही का किंवा आठवत नाही का. ओके, राष्ट्रपतीची सगळी कलमं माझी पाठ आहेत, कारण तशी खूप छान अशी ट्रिक माझ्याकडे आहे. सो ती ट्रिक मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे, पण वॉरियर ऑफिसर्सवरती. ओके, त्यानंतर पुढचं जे आहे पद आपल्याला दिलेलं ते म्हणजे भारताचा उपराष्ट्रपती. भारताचा उपराष्ट्रपती या पदाशी संबंधित जे कलम आहे ते आहे कलम 63, 64 नाही. ओके, इथे असायला पाहिजे कलम 63. आणि भारताचा महान्यायवादी जे आहे तर ही जोडी आपली बरोबर आहे. आणि जे आपल्या प्रश्नाचंही उत्तर आहे ते म्हणजे कलम 76 मध्ये भारताचा महान्यायवादी या पदाची तरतूद केलेली आहे. आता भारताचा महान्यायवादी जो आहे त्याच्याबद्दलची थोडी इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं अपेक्षित आहे. त्याचं कारण म्हणजे भारताचा महान्यायवादी आणि राज्याचा महाधिवक्ता याच्यावरती आयोगाने खूपदा प्रश्न विचारलेत. आणि जर कम्पॅरेटिव्हली या दोन्हीचा तुम्ही स्टडी केला, अगदी एका पेजेसचे फक्त हे टॉपिक आहेत, पण आपल्याला मार्क्स मिळवून देणारे टॉपिक आहेत. त्यामुळे याचा अभ्यास तुम्ही करणं अपेक्षितच आहे. ओके, सो भारताचा महान्यायवादी कलम 76 जे आहे त्याच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत ते आपण पाहूयात. आणि महत्वाचं असं पद आहे. ओके, कलम 76 मध्ये त्याची तरतूद आहे. महान्यायवादीची जी नियुक्ती असते किंवा नेमणूक असते ते राष्ट्रपती करतात. ओके, आणि हे जे राष्ट्रपती असतात तर यांची नेमणूक करताना, महान्यायवादी यांची नेमणूक करताना राष्ट्रपती काय करतात, आपलं जे मंत्रिमंडळ आहे तर त्या मंत्रिमंडळाचा सल्ला घेतात आणि त्याच्या सल्ल्यानुसारच महान्यायवादीची नियुक्ती केली जाते. जेव्हा कधी मंत्रिमंडळ बरखास्त होतं किंवा मंत्रिमंडळ राजीनामा देतं त्यावेळेला महान्यायवादी सुद्धा स्वतःचा राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात. असं कुठेही घटनेमध्ये मेन्शन नाही की मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर महान्यायवादीने राजीनामा दिला पाहिजे, मात्र तसा संकेत पाळला जातो. ही गोष्टही तुम्ही लक्षामध्ये ठेवा. महान्यायवादीच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी कोण, तर ते असतील भारताचा महान्यायवादी. हे लक्षातच ठेवा. आणि जरी महान्यायवादी हे एवढं महत्त्वाचं पद असलं तरी सुद्धा ते सरकारी सेवक या गटामध्ये मोडत नाहीत. आणि त्याचबरोबर त्यांना खाजगी वकिली करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलेलं नाही. म्हणजे महान्यायवादी जरी भारत सरकारचे वकील म्हणून काम करत असतील तरी सुद्धा ते त्यांची वैयक्तिक म्हणजे प्रायव्हेट जे आपण प्रॅक्टिस म्हणतो ती करू शकतात. ओके, सो जो आपला हा प्रश्न आहे याचं बरोबर जे उत्तर होतं ते होतं पर्याय क्रमांक 4, भारताचा महान्यायवादी. त्याचं कलम आहे कलम 76. संसदेची निर्मिती कलम 79. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत कलम 55. भारताचा उपराष्ट्रपती कलम 63 आणि महान्यायवादी कलम 76. ओके, सो हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. इथे परत 4 विधानं दिलेली आहेत आणि या 4 विधानांपैकी आपल्याला कोणतं विधान बरोबर म्हणजे बिनचूक आहे ते शोधायचं आहे. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे किंवा केलेली आहे. विधान बी आहे, उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. सी, भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली. आणि डी, स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील 4थे उच्च न्यायालय आहे. आता विचारले कोणती विधाने बिनचूक आहेत. बिनचूक म्हणजे काय, तर बरोबर विधानं कोणती आहेत असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. कारण जी दिलेली 4 विधानं आहेत ही 4च्या 4 विधानं बरोबर आहेत. आता आपलं जे उच्च न्यायालय आहे म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे की त्याचं मुख्यालय कुठे आहे, मुंबईला आहे. ओके, ज्याला आपण बॉम्बे हायकोर्ट असं म्हणतो. तर याची तरतूद कुठे आहे तर ती भारताच्या राज्यघटनेमध्ये आहे. तर मग आपल्याला याच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती माहीत असणं आवश्यक आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे, हे विधान बरोबर आहे. विधान दुसरं जे आहे, उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे, हे विधानही बरोबर आहे. आता उच्च न्यायालय असलेला दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. सध्या जर आपण पाहिलं तर जम्मू काश्मीरलाही केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि तिथे सुद्धा हायकोर्ट आहे. सो ही गोष्टही तुम्ही लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली, हेही बरोबर आहे. आणि अलाहाबाद 4थे उच्च न्यायालय आहे, हेही बरोबर आहे. आता 1862 मध्ये 3 उच्च न्यायालय जी होती त्यांची स्थापना झालेली, कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास. ओके, त्यानंतर 1866 मध्ये जे आता आपण प्रश्नामध्ये पाहिलं 4थे उच्च न्यायालय जे आहे ते स्थापन करण्यात आलं कुठे, अलाहाबाद या ठिकाणी. जर आपण उच्च न्यायालयाच्या बाबतीत घटनेमध्ये कुठे उल्लेख आढळतो हे पाहायचं म्हटलं तर घटनेच्या भाग 6 मध्ये कलम 214 ते कलम 231
यामध्ये आपल्याला उच्च न्यायालयाशी रिलेटेड तरतुदी आढळतात. 214 मध्ये, कलम 214 मध्ये अशी तरतूद आहे की प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. मात्र जर सध्या आपण भारतामध्ये पाहिलं तर भारतामध्ये प्रत्येक राज्यासाठी आणि प्रत्येक केंद्रशासित प्रदेशासाठी सेपरेट असं उच्च न्यायालय नाही. काही राज्यांमध्ये म्हणजे 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक संयुक्त असं उच्च न्यायालय आहे. तर त्याची तरतूद जी आहे ती 7वी घटनादुरुस्ती 1956 करण्यात आली. म्हणजे जेव्हा 7वी घटनादुरुस्ती करण्यात आली तर 7व्या घटनादुरुस्तीने असं मेन्शन केलं संविधानामध्ये की 2 किंवा अधिक राज्यांसाठी किंवा 2 किंवा जे आपले केंद्रशासित प्रदेश असतील यांच्यामध्ये एक सामायिक उच्च न्यायालय स्थापन करता येऊ शकतं आणि ते स्थापन करण्याचा अधिकार जो आहे तो संसदेला दिलेला आहे. ही गोष्ट सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. कारण आपल्याला हे माहीत असतं की 2 राज्यांसाठी एक किंवा 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यांसाठी एक सामायिक उच्च न्यायालय असू शकतं. मात्र ते स्थापण्याचा अधिकार कोणाला आहे तर संसदेला. जर आयोगाने आपल्याला प्रश्न दिला की 2 किंवा 2 पेक्षा अधिक राज्यांसाठी एक सामायिक उच्च न्यायालय असू शकतं असं 7व्या घटनादुरुस्तीने तरतूद केली आणि तिथे जर पुढे मेन्शन केले की असा अधिकार राष्ट्रपतींना आहे, तर आपण अर्धा सेंटेन्स वाचतो. आपला अभ्यास झालेला असतो त्यामुळे आपल्याला पटकन वाटतं की हे विधान बरोबर आहे आणि पुढे कोणाला अधिकार आहे हे न वाचताच आपण उत्तराला टिक करतो आणि तिथे आपण चुकू शकतो. तर अशा चुका आपल्या नाही झाल्या पाहिजे, ज्याला आपण सिली मिस्टेक्स म्हणतो. सिली मिस्टेक्समुळे आपले मार्क्स गेले नाही पाहिजे. ओके. सो 7वी घटनादुरुस्ती ह्या बाबतीतही लक्षात ठेवा. त्याचबरोबर जे आपले राज्यपाल असतात तर आपण बऱ्याचदा पाहतो की 2 राज्यांसाठी एकच राज्यपाल जे आहेत ते काम करतात. तर मग 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक राज्यपाल कार्य करू शकतो. ही तरतूद सुद्धा 7व्या घटनादुरुस्तीनेच करण्यात आलेली आहे. हेही तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहेत? हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण हा डिरेक्टली कलमाशी रिलेटेड प्रश्न विचारलेला आहे आणि खाली 4 विधानं दिलेत. त्याच्यापैकी कोणती तरतूद कलम 164 मध्ये आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. पहिलं विधान आहे, मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. विधान बी आहे, राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्री परिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळविणे हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य असेल. विधान सी आहे, मंत्री परिषद राज्याच्या विधानसभेस सामुदायिकरित्या जबाबदार असेल. आणि डी आहे, मंत्री परिषदेतील मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% पेक्षा जास्त असणार नाही. आणि याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. आपण अगोदर 164 मध्ये असणाऱ्या तरतुदी पाहूयात. 164 मध्ये काही तरतुदी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केले जातील आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यावरून नियुक्त केले जातील आणि राज्यपालांची मर्जी असेपर्यंत ते मंत्री अधिकारपद जे आहे ते धारण करतील, अशी तरतूद आपल्याला 164 मध्ये दिलेली आहे. याचे ॲक्च्युली सब ऑप्शन आहेत जे इथे नाही आलेले. सो सब ऑप्शन तुम्ही क्वेश्चन पेपरमधून पाहून घ्या. आपण 164 मध्ये कोणत्या कोणत्या तरतुदी आहेत ते पाहूयात. तर 164 मध्ये काय दिलेलं आहे, तर मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केले जातील आणि इतर मंत्री जे आहेत ते राज्यपालांकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील आणि ते राज्यपालांची मंत्री असेपर्यंतच अधिकारपदावरती राहतील किंवा अधिकारपद धारण करतील. 164 मध्येच 2 उपकलम आहेत, 164 आणि 164 1 मध्ये काय आहे, तर राज्य मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्यांच्या 15% पेक्षा अधिक असणार नाही, परंतु राज्यातील मंत्र्यांची एकूण संख्या 12 पेक्षा कमी असणार नाही. म्हणजे जर एखादा आपण राज्याची विधानसभा पाहिली तर तिथे जे सदस्य असतील त्यांची संख्या सदस्य जे आहेत त्या सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त हे मंत्री असू शकत नाहीत. ओके. आणि त्यानंतर म्हणजे आपण मॅक्झिमम म्हणू शकतो की 15%. मात्र जर आपण मिनिमम म्हटलं तर 12 पेक्षा कमी असणार नाही. म्हणजे मंत्री एक तर 12 असतील किंवा जेवढी विधानसभेची सदस्य संख्या आहे तर त्याच्या 15% पेक्षा जास्त असणार नाहीत. त्यानंतर आता इथे दिल्लीला एक्सेप्शन आहे. सो दिल्लीची जी सदस्य संख्या आहे, मंत्री परिषद आहे किंवा मंत्र्यांची जी संख्या असते ती किती असते ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. कलम 164 मध्ये राज्य विधानमंडळाच्या कोणत्याही सभागृहातील म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद कोणत्याही पक्षाचा कोणताही सदस्य जर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आला तर तो मंत्री होण्यासही अपात्र ठरेल. हे जी तरतूद आहे ती 10व्या अनुसूचीतील 2ऱ्या परिच्छेदानुसार टाकण्यात आलेली आहे. आता एक गोष्ट लक्षामध्ये घ्या की
सर्वच राज्यांमध्ये विधान परिषद नाही. ठराविक राज्य आहेत जिथे विधान परिषद आहे. तर अशी किती राज्य आहेत आणि ती कोणती कोणती राज्य आहेत ती कमेंट बॉक्समध्ये पटकन मेन्शन करा की राज्य जे विधानमंडळ असतं तर अशी किती राज्य आहेत भारतातली आणि ती कोणती आहेत जिथे द्विग्रही जे सभागृह आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही आहे असं आपल्याला कुठे पाहायला मिळतं. ओके, सो 164(1)(a) आणि 164(1)(b) मध्ये या तरतुदी आहेत. त्यानंतर 164(2) मध्ये मंत्रिमंडळ विधानसभेस सामुदायिकपणे जबाबदार असेल अशी तरतूद आहे. त्यानंतर 164(3) मंत्र्याने आपले पद ग्रहण करण्यापूर्वी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाते. ती कोण देतं तर राज्यपाल देतात. 164(4) नुसार जो मंत्री सलग 6 महिन्याच्या कालावधीमध्ये विधानमंडळाचा सदस्य नसेल त्याचे मंत्रिपद असा कालावधी संपुष्टात येईल. ही तरतूद आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्याचं रिझन काय आहे तर रिसेंटली तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत तर त्या मुख्यमंत्र्यांचं म्हणजे 6 महिने कालावधी कंप्लीट होत आलेला आणि त्यांच्याकडे कोणत्याही सभागृहाचं सदस्यत्व नव्हतं. ओके, सो जर एखादा मंत्री त्याच्याकडे मंत्रिपद आहे, मग तो मुख्यमंत्री जरी असला तरी त्याच्याकडे मंत्रिपद आहे आणि तो कोणत्याही सभागृहाचा सदस्य नाही. जर समजा 6 महिन्याच्या कालावधीत जर त्याला ते नाही मिळालं, 6 महिन्याचा कालावधी संपला तर त्याचं मंत्रिपद संपुष्टात येऊ शकतं, म्हणजे संपुष्टातच येतं. ओके, त्यानंतर कलम 164(5) मध्ये दिलेलं आहे मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते राज्य विधानमंडळ कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित केल्याप्रमाणे असेल. मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते कोण निश्चित करतं तर राज्य विधानमंडळ जे आहे ते कायदा करून त्यांचं वेतन आणि भत्ते निश्चित करतं. आता हे पण का लक्षात ठेवायचं कारण सध्या जे कोरोनाची परिस्थिती चालू आहे किंवा कोरोनाच्या ज्या वाईट अवस्थेतून आपण जात आहोत तर त्याच्यामध्ये मंत्र्यांच्या पगारामध्ये कपात करण्यात आलेली आहे. ओके, त्यामुळे हा क्वेश्चनही आपल्याला बनू शकतो की मंत्र्यांचा पगार कसा निश्चित केला जातो किंवा मग तो घटनेच्या कुठल्या अनुसूचित दिलाय, कदाचित असा प्रश्न येईल कलमामध्ये दिलाय. तर मंत्र्यांचा जो पगार असतो किंवा जे वेतन आणि भत्ते असतं तो कोण निश्चित करतं राज्य विधानमंडळ कायद्याद्वारे वेळोवेळी हे निश्चित करत असतं. ओके, पुढचा प्रश्न आपण पाहूया. तो आहे भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्रांच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे. ज्यावेळेला मी वॉरियर ऑफिसरवरती मूलभूत कर्तव्यांची ट्रिक तुम्हाला सांगितलेली होती त्यावेळेला हा पॉईंट मी तिथे मेन्शन केला होता आणि मी हेही सांगितलं होतं की असा प्रश्न बनू शकतो. तर असा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे आणि तो म्हणजे कंबाईंड 2019च्या प्रीमध्ये. ओके, सो असा कोणता देश आहे किंवा असं कोणतं लोकशाही राष्ट्र आहे ज्याच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे, जे की एक अपवादाने आढळणारा देश आहे. ओके, तर त्या देशाचं नाव आहे जपान. जपान हे एक असं लोकशाही राष्ट्र आहे की ज्याच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांसाठीच्या मूलभूत कर्तव्यांची यादी देण्यात आलेली आहे. जनरली कोणत्याही लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये अशी यादी आढळत नाही, मात्र आपल्याकडे आढळते. म्हणजे भारताच्या राज्यघटनेमध्ये आहे प्लस जपानच्या राज्यघटनेमध्ये सुद्धा आहे. मग जर आपण भारताचा स्पेसिफिकली जर विचार केला तर भारताच्या राज्यघटनेमध्ये नव्याने एक भाग समाविष्ट करण्यात आला. तो होता भाग 4A आणि या भाग 4A मध्ये 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली होती 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार. ओके, आणि ती जी होती 42वी घटनादुरुस्तीनुसार यादी जी समाविष्ट करण्यात आली त्यासाठी एक समिती अगोदर स्थापन करण्यात आलेली. ती समिती होती सरदार स्वर्णसिंह समिती. सरदार स्वर्णसिंह समितीने शिफारस केल्यानुसारच मूलभूत कर्तव्यांची यादी भारताच्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली होती. आता ज्यावेळेला ही समाविष्ट करण्यात आली त्यावेळेला कलम 51(अ) मध्ये एकूण 10 मूलभूत कर्तव्य जी आहेत ती समाविष्ट करण्यात आली. मात्र नंतर 86वी घटनादुरुस्ती झाली. 86वी घटनादुरुस्ती 2002ला झाली आणि या 2002च्या 86व्या घटनादुरुस्तीनुसार पुन्हा 11वं मूलभूत कर्तव्य या यादीमध्ये टाकण्यात आलं. सो ते 11वं मूलभूत कर्तव्य कोणतं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पटकन मेन्शन करा. तर आपल्याला इथे लक्षात काय ठेवायचं आहे तर एकूण 10 मूलभूत कर्तव्यांची यादी सुरुवातीला होती, त्यानंतर 11वं मूलभूत कर्तव्य टाकण्यात आलं. ते कलम 51(अ) मध्ये टाकण्यात आलेले आहेत आणि राज्यघटनेमध्ये एक नवीन भाग समाविष्ट करण्यात आला, तो म्हणजे भाग 4A. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात. पर्याय क्रमांक 1 अनुच्छेद क्रमांक 152, पर्याय क्रमांक 2
अनुच्छेद क्रमांक 154, पर्याय क्रमांक 3 अनुच्छेद क्रमांक 160 आणि पर्याय क्रमांक 4 अनुच्छेद क्रमांक 163. आणि ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनुच्छेद क्रमांक 163. तर राज्यपाल जे आहेत त्यांच्या बाबतीत मी थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला सांगितलं की 2 किंवा अधिक राज्यांसाठी एका राज्यपालाची तरतूद जी आहे ती 7व्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेली आहे. 154 जे आहे कलम त्याच्यामध्ये राज्यपालांचे कार्यकारी अधिकार जे असतात त्याच्याबद्दलचे माहिती आहे किंवा राज्याचे जे कार्यकारी अधिकार असतात ते राज्यपालांकडे असतात. 163 मध्ये असं सांगितलेलं आहे की राज्यपालाला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी एक मंत्री परिषद असेल. तर आता याच्यामध्येच राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत जे विवेकाधिकार प्राप्त होतात त्याचीही तरतूद या कलमामध्येच केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाहीत ते ओळखा. म्हणजे कोणतं विधान किंवा विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाहीत, म्हणजे लोकशाही व्यवस्थेचं पालन करणारं नाही ते विधान आपल्याला इथे ओळखायचं आहे. ए मध्ये दिले मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका, बी व्यक्तीची प्रतिष्ठा, सी अल्पसंख्याकांचे शासन आणि डी कायद्यासमोर समानता. पर्याय आहेत फक्त ए, पर्याय क्रमांक 2 बी आणि सी, पर्याय क्रमांक 3 फक्त सी आणि पर्याय क्रमांक 4 ए आणि डी. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त सी. आता लोकशाही म्हणजे काय असतं, तर जर आपण एक लहानपणापासून जे शिकत आलेलो जी व्याख्या आहे ती कोणती, तर लोकांसाठी लोकांकडून चालवलं गेलेलं जे सरकार असतं त्याला आपण लोकशाही शासन म्हणतो. मग आता लोकशाहीचं जर आपण मूल्यमापन केलं किंवा लोकशाहीचा जर आपण विचार केला तर तिथे मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका आपल्याला पाहायला मिळतात. इथे व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातो. अल्पसंख्याकांचं शासन इथे असू शकत नाही. का? कारण इथे फक्त अल्पसंख्याकांना म्हणजे विशेष अशा सुविधा आहेत किंवा पूर्णपणे अल्पसंख्याकांच्या हातामध्ये सत्ता आहे असं लोकशाहीमध्ये नाही आढळत. तर लोकशाहीमध्ये काय आहे, तर प्रत्येकाला समान अधिकार दिलेला आहे आणि म्हणूनच कायद्यासमोर समानता हेही बरोबर आहे. सो जे सी आहे ते चुकीचं आहे, म्हणजे अल्पसंख्याकांचं शासन जे आहे ते आपल्याला लोकशाहीमध्ये नाही आढळत. तर बाकीच्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या आपल्याला लोकशाही व्यवस्थेमध्ये आढळतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, योग्य जोडीचा पर्याय निवडा. इथे 4 जोड्या दिलेल्या आहेत आणि इथे आपल्याला जोड्या लावायचा प्रश्न नाहीये, तर याच्यातील कोणती जोडी बरोबर आहे तो पर्याय इथे आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. पहिला एका स्तंभामध्ये आपल्याला विषय दिलेले आहेत आणि दुसऱ्या स्तंभामध्ये आपल्याला संविधानातील सूची दिलेली आहेत. तर ए मध्ये दिले दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य आणि त्याच्या समोर दिलेलं आहे राज्यसूची. दुसरा आहे टपाल खाते आणि बचत खाते, पुढे दिलेलं आहे संघसूची. त्यानंतर आहे बँकिंग आणि संघसूची आणि नंतर आहे सर्व प्रकारच्या ठिकाणची तीर्थयात्रा. ओके, सो त्याच्याखाली आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत की सर्व जोड्या बरोबर, फक्त ABC बरोबर, BCD बरोबर आणि ABD बरोबर. तर जर आपण या प्रश्नाचं बरोबर उत्तर पाहिलं तर ते आहे पर्याय क्रमांक 2 A, B आणि C बरोबर. पहिली जोडी बरोबर आहे, दुसरी बरोबर आहे, तिसरी बरोबर आहे. म्हणजेच दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य हा राज्यसूचीतील विषय आहे. टपाल खाते म्हणजे पोस्ट ऑफिस किंवा बचत खाते हा संघसूचीतील विषय आहे. बँकिंग हा संघसूचीतील विषय आहे आणि डी सर्व प्रकारच्या ठिकाणची जी तीर्थयात्रा आहे हा विषय जो आहे तो राज्यसूचीमध्ये न येता, एकच मिनिट, जो 4 नंबरचा पर्याय आहे सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणची तीर्थयात्रा, तर हा विषय राज्यसूचीमध्ये येत नाही. लक्षात घ्या की जर इंडियामधल्या जर आपण हे पाहिलं तीर्थयात्रा तर तो राज्यसूचीमध्ये येतो, पण जर आपण इंडियाच्या बाहेर आउट ऑफ इंडिया जर आपण तीर्थयात्रा पाहिलं तर तो संघसूचीमध्ये विषय येतो. ओके, त्यामुळे इथे पहिल्या 3 जोड्या ज्या आहेत त्या बरोबर आहेत आणि शेवटची जोडी जी आहे ती चुकीची आहे, कारण ज्या तीर्थयात्रा भारताबाहेरच्या असतात त्या संघसूचीमध्ये येतात, राज्यसूचीमध्ये नाही. सो इतका आपल्याला बारकाईने अभ्यास करायचा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं आपलं जे बरोबर उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 हे आहे आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर. त्यानंतर आता हे जे आपण प्रश्न पाहिलेले आहेत आजच्या लेक्चरमध्ये, याच्या बाबतीत एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा की आयोगाने
2019मध्ये राज्यशास्त्र या विषयावरती एकूण 10 प्रश्न विचारलेले होते. जनरली हा रेशो जो आहे तो बऱ्यापैकी असाच आहे की 10च प्रश्न विचारले जातात. पण कधी-कधी त्याच्यापेक्षा जास्त प्रश्नही आपण एक्सपेक्ट करू शकतो. कारण आयोगाचा जो पॅटर्न आहे की कोणत्या विषयासाठी किती प्रश्न, तर याची प्रश्नसंख्या जी आहे ती निश्चित नाहीये. त्यामुळे या प्रश्नसंख्येमध्ये बदल होण्याची ही दाट शक्यता आहे. त्यामुळे ही काळजी तुम्ही घ्या की तुम्ही अभ्यास करताना व्यवस्थित करा. आता पॉलिटीचा अभ्यास करताना या विषयाला काय महत्त्व आहे, तर हा विषय असा आहे की तो प्रत्येक विद्यार्थ्याला सोपा जातो आणि इंटरेस्टचा विषय असतो. ओके, तर याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स घ्यायला खूप स्कोप आहे. तुम्ही प्रीमध्ये आणि मेन्समध्ये पॉलिटी या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकता. त्यामुळे हा विषय काहीही झालं तरी तुम्हाला स्किप करायचा नाही. आत्ता जे आपण पाहिलं की काही राज्यसूचीमध्ये, काही संघसूचीमध्ये, काही समवर्ती सूचीमध्ये काही विषय असतात, तर ते विषय जे होते ते आपण पाहत होतो. तर ही जी सूची असते तर ती काय आहे एक्झॅक्टली ते आपण पाहूया. तर भारताची जी राज्यघटना